शिवमुद्राचे जे अध्यक्ष आहेत आमचे आशुतोषच्या या शिवमुद्राचा जो प्रवास आहे तो मी बघितलेला आहे, म्हणून मी या कार्यक्रमाला नेहमी येते. आणि जी गणपती मंडळं सगळी माझ्या वॉर्डमध्ये होती त्यावेळेस आणि आधीपासनं की वस्ता शेखचंद नाईक तालीम शाहू चौक हा जो सगळा एरिया होता, त्या एरियामध्ये आम्ही राहत असल्यामुळे गणपती मंडळांशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी जोडले गेले. आणि ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस पहिल्यांदा तुळशीबाग मंडळ असेल, कसब्याचं गणपती असेल, तांबडी जोगेश्वरी असेल, या सगळ्यांचे मुलं हे सगळ्यांनी मला नवीन राजकारणात मी आले म्हणून सगळं शिकवणारे ही मुलं आहेत. त्यामुळे मला ह्या कार्यक्रमाला यायला नेहमीच घरातलं कार्यक्रम आहे असं वाटतं. नाही, काय झालं की आता सगळे जेव्हा मंडळ जातात तेव्हा आपण म्हणतो की गणपतीची मिरवणूक ही खूप लांबते, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी पर्यंत सुद्धा जे मंडळ जायला पाहिजे लक्ष्मी रोडने ते सुद्धा जागेवरच असतात. तर त्यामुळे असं त्यांच्या पोलिसांचं हे होतं की पथकांची संख्या जर कमी केली तर मिरवणूक लवकर संपेल, पण ते तसंही काही होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा गणपती भराभरा बाहेर काढणं आणि मानाचे गणपती पहिले पुढे नेणं ही एक ह्यावेळच्या मीटिंगमध्ये आम्ही मागणी करणार आहोत की मानाचे गणपती जर तुम्ही पहिले पुढे नेले तर गर्दी कमी होते आणि ह्या सगळ्या गणपतींना लक्ष्मी रोडवरनं त्यांची आरास दाखवत जाता येतं. मी बघितलंय की ढोल ताशा जेव्हा हे मुलं वाजवतात, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरची तल्लीनता बघा. किती पाऊस येवो, काही हो, तरी रात्रभर या मुलं मुली ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये तल्लीन होऊन वाजवत असतात, मला असं वाटतं की एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होऊन जे करतो त्याच्यामुळे आपलं दुसरीकडे कुठल्या वाईट गोष्टींकडे लक्ष जात नाही. त्यामुळं एक तर डीजेची सिस्टीम ह्याच्यामधनं ज्या आल्या त्या आपण कमी केल्या आणि आज ही सगळी मुलं ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाली, उद्या अजून इन्व्हॉल्व्ह होतील आणि आपण खरंच आपली संस्कृतीची ही गणपतीची मिरवणूक आपण करू शकतो. मी एवढंच सांगेन की पुण्याचं गणेश उत्सव हे नेहमी देशात नाही पण जगभरात प्रसिद्ध आहे. कारण गणेश उत्सवाचे केंद्रबिंदू हे पुणे आहे. 1892ला भाऊसाहेब रंगारी असतील त्यांच्यासोबत किंवा लोकमान्य टिळक असतील, ही दोघांनी एकत्र सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आहे आणि ते बीज पेरली आहे त्यांनी. ही उत्सव खूप मोठा झाला आहे. आज पुण्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर जगभरातले लोक परदेशातून हा पुण्याचा गणेश उत्सव बघण्यासाठी येतात. पुण्याचा गणेश उत्सव हे लोकल टू ग्लोबल झाला आहे आणि त्याच्यात जी विसर्जन मिरवणूक असेल, आगमनाची मिरवणूक असेल, त्याच्यात जी शोभा, नक्की डीजे बीजे सगळेच लावतात, पण जे पारंपरिक वादन म्हणतो आपण ढोल ताशा पथकाची जी आपली परंपरा आहे, त्याला अनेक ढोल ताशा पथक पुण्याचे आणि त्याच्यातूनही शिवमुद्रा जी ढोल ताशा पथक आहे ही आपली परंपरा जपून आणि परंपराला जपून ती ढोल ताशा पथकची वादन करतात. मला आनंद या गोष्टीचा आहे की प्रत्येक मिरवणुकीत प्रत्येक पथक त्याची ताकद दाखवते, पण ताकद दाखवताना आपली इतिहास, आपली परंपरा ही दाखवणं पण महत्वाचं आहे. मागच्या वर्षी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने मिरवणुकीत महाकालची जी थीम त्यांनी सेट केली होती ती आज जगभरात ती फेमस आहे. आज तुम्ही यूट्यूबमध्ये महाकाल ठेवून टाकली तर पहिली शिवमुद्रा येते, मग केदारनाथचं महाकाल येतो. तसंच आता तुम्ही पाहिलं आज पथकात आता आषाढी एकादशी 2 दिवसांनी पांडुरंगला आणि तुकोबाला चरणी त्यांनी एक थीम बसवली आहे. तर अशी वेगवेगळी थीम ते बसवतात आणि याच्यातूनच ही परंपरा जपण्याचं काम आणि परंपरा पुढे
घेऊन जायचं काम ही शिवमुद्रा ढोल पथक करते. याच्यात अजून एक महत्वाचं म्हणजे आज यांची कुटुंब ही 1200 लोकांची आहे. म्हणजे आज पुणे शहरात लोक वेगवेगळ्या व्यसनाला लागले, पण एक मला आनंद आहे की 1200 लोक फक्त शिवमुद्रा नाही पण अनेक ढोल ताशा पथकचे अनेक वादक हे जी व्यसन त्यांना लागली ती ढोल ताशा वादनाची व्यसन लागली, जी परंपरा जपण्याची व्यसन आहे, ही खूप आनंदाची. मी त्याच्यामुळे जसं श्रीराम पथक वर्षानुवर्ष आमच्याकडे फिक्स असतो आगमन आणि विसर्जनाला, तशीच या वर्षीपासून आयुष्यभरसाठी शिवमुद्रा ढोल ताशा पथक हे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी श्रीराम पथक सोबत आमच्याकडे बावनदरीला फिक्स असतं. वर्षानुवर्ष प्रॅक्टिस आज तुम्ही वादन केलंय, प्रॅक्टिस करणाऱ्यांना सुद्धा मागे पाहिजे. नाही तसं काय नाहीये. हे बघा, मी पण एक ढोल वादकच आहे. फक्त मी काय विसर्जन मिरवणुकीत आमच्या मागे एवढे गडबड असते की आम्हाला वादन करायला भेटत नाही. तर मला वाटतं की माझा आनंद फक्त वादनाचं ज्या दिवशी हे वाद्यपूजन ठेवतं त्या दिवशीच होतं आणि त्या दिवशी संपतं. तरी पण जी वादन करायचं जे आहे, एकदा तुम्ही शिकले तर परत शिकायची गरज नसते. ती शिकवण ही लोकांनी आम्हाला दिली आहे आणि मी शिकलोय म्हणून मी चांगलं वादन करतो.